हॅलो गाईज. तर हुकुमाची राणी या मालिकेच्या आजच्या रिव्ह्यूमध्ये आपण पाहणार आहोत. तर आता राणीची जी आहे मिरवणूक चाललेली असते आणि आता ती घरापर्यंत आलेली आहे. तर आता इकडे आबांना मिरवणुकीचा आवाज येतो आणि आबाही बाहेर येतात. आल्यानंतर राणी लगेचच आबांकडे जाते आणि आबांना बोलते की आबा आशीर्वाद घेते. तर आबा बोलू लागतात की राणी, माझा आशीर्वाद तुझ्या नेहमीच पाठी आहे, त्यामुळे तू काळजीच करू नको. आणि आज राणी, मला प्रचंड आनंद होतोय की तू तुझ्या यशाचा शिखर गाठला आहेस. तर आता इथे आबा बोलतात की राणी, मला माहीत आहे की तू किती मेहनत केली आहे हे तुझं स्वप्न बाळगण्यासाठी. तू रात्रंदिवस अभ्यास केला आहे आणि आज फक्त न फक्त त्यामुळे हे साध्य झालं आहे, असं आबा राणीचं तोंड भरून कौतुक करत असतात. तर त्यानंतर इथे राणी म्हणत असते की नाही आबा, फक्त याचमुळे नाही तर थोड्या मोठ्यांचे आशीर्वाद देखील माझ्या पाठीशी होते आणि त्यामुळेच मी आज हे सगळं करून दाखवलं आणि वकील झाले. तर आता आबा म्हणत असतात की राणी, तू खरंच कशी मुलगी आहेस गं. तुला नेहमी सगळं काही करायचं असतं, पण क्रेडिट कशाचंच घ्यायचं नसतं. तर तेवढ्यातच इकडे इंद्रा जो आहे तो आबांना सांगू लागतो की आबा, आपली राणी वकीलच नाही तर ती भारतात पहिली आली आहे. हे ऐकून आबांना खूप छान वाटतं. आबा बोलतात की काय राणी, तू भारतात पहिली आली आहे. खरंच हे खूप मोठी अचीवमेंट आहे, असं आबा राणीला म्हणू लागतात. तर त्यावेळी राणीही खुश होते आणि आबाही प्रचंड खूप खुश होतात. तर त्यानंतर आता इथे आबा राणीला बोलत असतात आणि तेवढ्यातच तिथे इकडे ही जी रत्नाई आहे ती राणीला ओवाळण्यासाठी ताट करून घेऊन आलेली असते. तर रत्नाईलाही खूप आनंद झालेला असतो. तर इकडे अजित आणि रत्नाई दोघेही खूप खुश असतात, पण विक्रांत आणि उर्मिला मात्र अजिबात खुश नसतात, कारण त्यांच्या चेहऱ्यावरती आता 12 वाजलेले आहेत. तर आता इथे ती ताट घेऊन येतच असते. उर्मिला लगेचच एका माणसाला धक्का देते आणि तो माणूस जो आहे तो लगेचच रत्नाईच्या अंगाला धक्का देतो आणि ते ताट रत्नाईच्या हातातलं खाली पडतं. तर आता ते ताट खाली पडल्यानंतर त्यामध्ये दिवा देखील असतो. तर रत्नाई पुढे पाहते तर समोर पूर्ण आग लागलेली असते, कारण त्यामध्ये दिवा असतो आणि समोर राणीचं बॅनर लावलेलं असतं. तर आता इथे आग लागल्यामुळे रत्नाई इंद्राच्या नावाने ओरडते की इंद्रा आग. इंद्राला कळते की बॅनरला आग लागली आहे. इंद्रा लगेचच धावत पळत त्या बॅनरकडे जातो, कारण त्याला माहीत आहे की आज राणीसाठी हा दिवस किती महत्त्वाचा आहे. आणि इकडे रत्नाईला खूप वाईट वाटतं की तिच्याकडून हे सगळं झाले आहे. तर त्याचनंतर आता इथे इंद्रा त्या आगीकडे धावत पळत जातो, कारण ती आग त्याला विझवायची असते. इंद्रा स्वतःच्या हाताने ती आग विझवण्याचा प्रयत्न करत असतो, पण इकडे राणी इंद्राला म्हणत असते की सर प्लीज थांबा, हे सगळं प्लीज नका करू, तुम्हाला भाजेल. तर आता आबाही ओरडत असतात की इंद्रा थांब, हे बघ तू नको करू हाताने हे सगळं. तर आता रत्नाही म्हणत असते की इंद्रा अरे तुला भाजेल, नको करूस, थांब जरा. तर त्यावेळी आबा बोलतात की जा रे, कुणीतरी पाणी घेऊन या. अशी आग ही थांबणारच नाही, कारण ते बॅनर जे आहे ते हळूहळू जळत चाललेलं आहे. तर इकडे या उर्मिलाला हे सगळं पाहून प्रचंड आनंद होतो, कारण तिला जे करायचं होतं ते तिने केलंच. तर आता इकडे ही जी उर्मिला या सगळ्याचा आनंद घेतच असते. ते म्हणत असते की आता या राणीच्या आनंदावर असंच मी विरजण टाकणार आहे. तर आता हे सगळं अजितला आणि रत्नाईला पाहवत नाही आणि इथे इंद्राला तर खूप वाईट वाटत असतं की हे सगळं काय होऊन बसलं. तर त्यानंतर मालती ही इंद्राला म्हणत असते की इंद्रा प्लीज असं करू नकोस, हे बघ तुझ्या हाताला भाजेल, हे बघ या सगळ्याची काहीच गरज नाही आहे. जर ते बॅनर जळालं जरी तर काय होणार आहे, काही होणार नाही आहे. हे सगळं थांबव बरं तू आधी, कारण तुझ्या हाताला त्रास होईल. तर आता इथे आबा जे आहे ते एका माणसाला पाणी सांगतात आणि पाण्याने आता इथे ती आग विझवायला सांगतात. तर त्यानंतर इथे पाणी आणल्यानंतर इंद्रा स्वतः त्याच्यावरती पाणी मारू लागतो आणि ती आग विझवू लागतो. इंद्रा बोलतो की आई तू गप्प बस, हे बघ हे आज माझ्यासाठी आणि राणीसाठी खूप महत्त्वाचं आहे आणि आजच्या दिवशी मी असं होऊ देणार नाही, असं म्हणत तो स्वतःच्या हाताने ते सगळं विझवत असतो. पण आता इथे मालती म्हणत असते की हो, म्हणजे हे सगळं तुम्हाला इंद्राच्या जीवापेक्षाही जास्त वाटतं का. तर आता आबा बोलतात की मालती तुम्ही शांतच बसा, हे पहा ते किती महत्त्वाचं आहे याचं फक्त राणीला आणि इंद्रालाच महत्त्व कळू शकतं, तुम्हाला त्यातलं काही समजणार नाही. तर त्यानंतर इथे मालती बोलू लागते की हो बरोबर आहे ना तुमचं, तुम्हाला काय,
तुम्हाला फक्त त्या अवदसेचंच पडलं आहे, पण माझ्या मुलाचं काहीच तुम्हाला करायचं नाही आहे. त्याच्या हाताला जर काही झालं, त्याला जर काही झालं तर त्याचं तुम्हाला काही घेणं देणं नाही ना. आता इथे मालती खूप काही बोलू लागते आणि त्याच नंतर इथे रत्नाई बोलते की नाही, असं काही व्हायचंच नव्हतं आणि इंद्राने सगळं काही सावरलं आहे, जसं आत्तापर्यंत सावरलं होतं. तर आता इंद्रा बोलतो की आजचा दिवस ना आमच्यासाठी खूप खास आहे, त्यामुळे मला आजच्या दिवशी तरी शांतता हवी आहे. तुम्हाला काय आजचा दिवस काय आहे, कसा आहे हे काहीच बघायचं नाही. आणि लगेच लागली आई तू भांडायला. काय गं, ही काय पद्धत आहे तुझी? किती वेळा सांगायचं तुला, किती वेळ वागते तू. तर आता मालती इंद्राला म्हणत असते की हो, म्हणजे मीच वेळ वागते. हे बघ, मी तुझी काळजी करते आणि तुला यातच माझं वेगळेपण दिसतंय. हे बघ, मला ना वाटलं होतं की तुला त्रास होतोय म्हणून मी बोलले, नाही तर मी कधीच बोलले नसते. असं म्हणत आता मालती तिथून जाते निघून. इकडे आता मालती गेल्यानंतर विक्रांत तिथे उभा असतो आणि हे त्यानंतर इंद्राही थोडं काही मालतीला सुनावत असतो. त्यावेळी आता इथे लगेचच ही उर्मिला जी आहे ती म्हणते की बस करा इंद्रा भाऊजी, तुम्हाला कळतंय का? तुम्ही फक्त तुमच्या बायकोसाठी तुम्ही मालती काकीला एवढं सगळं बोललात. हे पहा, तुम्हाला जराही भान नाही का? त्या तुमच्या आई आहेत आणि तुम्ही असा त्यांचा अपमान करणं आम्हाला सहन होणार नाही. आम्हाला मालती काकीची काळजी वाटते, असं इथे उर्मिला इंद्राला म्हणत असते. त्यावेळी राणी पुढे येते आणि म्हणू लागते की आता तुम्हाला मालती मॅडमची एवढी काळजी वाटते खरंच? आणि मला हे वाटत नाही, कारण मला खरं वाटतच नाही की तुम्हालाही कोणाची काळजी वाटू शकते. माझा तर यावरती विश्वासच बसत नाही. तर आता इथे ही जी उर्मिला आहे ती राणीकडे बोट करून म्हणते की जास्त काही बोलायचं नाही हा माझ्यासमोर. तर आता राणी म्हणत असते की आता तर मी बोलायला सुरुवात केली आहे, त्यामुळे आता मला कुणीही थांबू शकत नाही. असं म्हटल्यानंतर इथे उर्मिला तर गप्पच झाली. तर आता इथे आबा इंद्रा सगळेजण उर्मिलाकडे आणि राणीकडे पाहत असतात, कारण राणीच्या बोलण्यानंतर मात्र उर्मिलाची बोलती इथे बंद झालेली आहे आणि ते सगळं सगळ्यांनी पाहिलं आहे. त्यानंतर राणी येते इकडे विक्रांतकडे. तर ती म्हणत असते की मला तर वाटतच नाही खरंच तुम्हाला ही कोणाची काळजी वाटू लागते. तर आता विक्रांतकडे आल्यानंतर राणी विक्रांतला म्हणते की फायनली मी वकील झाले आहे आणि आता लवकरच मी हे घर, फॅक्टरी सगळं काही हक्काने मिळवू शकेल. तर आता इथे विक्रांतला ती धमकावून सांगत असते. राणी विक्रांतला म्हणते की हवं तर धमकी समजा, नाही तर चॅलेंज समजा, पण आता येत्या काही दिवसातच मी हे सगळं मिळवून दाखवेल. तर आता विक्रांत गप्प उभा राहिलेला असतो. विक्रांतकडे बोलायला एक शब्द देखील नसतो आणि तो बोलायला जाणार तेवढ्यातच इंद्रामध्ये येतो आणि इंद्रा म्हणू लागतो की हे बघ विक्रांत, आज आनंदाचा दिवस आहे आणि तुम्हालाही आनंद झालाच असेल ना की राणी वकील झाली याचा. तर आता इंद्रामध्ये आल्यानंतर इंद्राच्या हातात पेढा असतो. इंद्रा लगेचच बोलतो की चल तोंड गोड कर, असं म्हणत आता तो विक्रांत हातामध्ये पेढा घेत नसतो. तो बोलायला जाणार तेवढ्यात इंद्रा म्हणतो की नाही नाही, आता काहीही बोलायचं नाही, फक्त तोंड गोड करायचं, असं म्हणत त्याच्या तोंडात तोच पेढा कोंबतो. आणि इकडे विक्रांतला त्या गोष्टीचा खूप राग आलेला आहे, त्याचा संताप झालेला आहे आणि हे सगळं आता उर्मिलाला पाहवत नाही. विक्रांतचाही इथे अपमान झालेला आहे आणि उर्मिलाचाही इथे अपमान झालेला आहे. तो अपमान उर्मिलाला अजिबात सहन होत नाही. उर्मिला आणि विक्रांत दोघे हे तिथून निघून आतमध्ये जातात आणि इकडे रत्नाई, अजित सगळेजण या मिरवणुकीमध्येच थांबतात. तर त्यानंतर इथे मालती जी आहे ती घरामध्ये निघून आलेली असते आणि आल्यानंतर ती पाहते की उर्मिला रूममध्ये आहे की नाही. तर तिला उर्मिला कुठेच दिसत नाही. ती बाथरूमही चेक करते पण तिथेही ती नसते. तर आता ती बोलते की आता या गोष्टीचा फायदा घेतला पाहिजे, आपण एकदा पेपर चेक केले पाहिजे, कुठे आहेत आणि कुठे नाही ते शोधायला हवेत पेपर, असं म्हणत आता इथे मालतीने पेपर शोधायला सुरुवात केलेली आहे. तर आता उर्मिलाच्या रूममध्ये ती पेपर शोधत असते, एक एक करून ती फाईल चेक करत असते, जेणेकरून तिला ते पेपर्स मिळायला हवेत असं तिचं आणि राणीचं ध्येय असतं. कारण राणीने सांगितलं असतं की काहीही झालं तरी लवकरात लवकर मालती मॅडम आपल्याला ते पेपर शोधायचे आहेत. तर राणीचं ऐकूनच मालती हे काम करत आहे. इकडे विक्रांत आणि उर्मिला दोघेही जण हॉलमध्ये आलेले असतात आणि ही जी उर्मिला आहे ती विक्रांतवरती पूर्ण चिडचिड करत असते. विक्रांत रूममध्ये चाललेला असतो आणि त्यावेळी आता ही जी उर्मिला आहे ती तिथेच हॉलमध्ये थांबलेली आहे. विक्रांत उर्मिलाला म्हणतो की काय झालं, तू इथे का थांबली आहेस? तर आता इथे
उर्मिला म्हणते की मला ना कुठेच जायची इच्छा होत नाही आहे. मला ना आता संताप होतोय. माझा ना खूप मोठा अपमान केला आहे त्या राणीने, तेही एवढ्या लोकांसमोर. तर आता इथे विक्रांत म्हणतो की हे बघ उर्मिला, तू वाईट वाटून घेऊ नको. आपण लवकरच या सगळ्याचा बदला घेऊ. तर आता उर्मिला म्हणते की मला कळत नाही की आपण एवढ्या दिवसांपासून प्लॅनिंग करतोय की काहीतरी करू, पण आपल्याच्याने काहीच होत नाही. त्या राणीचं नेहमी चांगलं होतं आणि नेहमी अपमान आपलाच होतो. हा सगळा अपमान उर्मिलाला सहनच झालेला नाही आहे. तिचा पूर्णपणे संताप होत असतो आणि इकडे आता मिरवणूक वस्तीकडे चाललेली असते. इंद्रा ढोल ताशा वाजवत असतो आणि आबा देखील राणीच्या ट्रॅक्टरबरोबर चालत असतात. आज सगळेच जण खूप खुश असतात. गजाही हे सगळं पाहत असतो, पण त्यालाही ते आवडत नाही, कारण राणी वकील झालेलं त्यालाही आवडलेलं नाहीये. इकडे राणी मनातच विचार करत असते की माझ्यासारखा नवरा सगळ्याच मुलींना मिळू दे देवा, कारण आज इंद्रजीत सरांनी माझ्यासाठी जे काही केलं आहे ना ते खूप आहे आणि त्यामुळेच माझ्यासारखा नवरा सगळ्याच मुलींना मिळू देत, अशी राणी देवाकडे प्रार्थना करत असते. आणि ती खूप हॅप्पी असते की कारण तिला माहीत आहे की इंद्रजीत सरांनी तिच्यासाठी काय नाही केलं ते, आणि आजचं सरप्राईज तर तिच्यासाठी खूप खास होतं. इकडे मालतीने भरपूर फाईल्स चेक केलेले असतात, पण तिला कुठल्याही फाईल्समध्ये ते पेपर्स मिळत नसतात. तर मालती विचार करते की मला कळत नाही की हे पेपर्स त्याने कुठे ठेवले असतील. तर आता त्यानंतर हळूच दरवाजा वाजतो. वाऱ्याने तो दरवाजा लागलेला आहे आणि मालती घाबरते. तिला वाटतं की नक्कीच कोणीतरी आला आहे, उर्मिला किंवा विक्रांत. तर लगेचच थोड्या वेळानंतर ती पाहते उघडून, तर कोणीही नसतं. आणि थोड्या वेळानंतर पुन्हा एकदा ती बोलते की नाही, चला आपल्याला लवकर काम करायला हवं, असं म्हणत ती पुन्हा बाकीच्या फाईल्स चेक करू लागली. पण इकडे उर्मिला विक्रांतला म्हणत असते की विक्रांत, तू काहीच करू शकत नाही. मला वाटलं होतं की काहीतरी करशील. त्या राणीच्या नवऱ्याने बघ, इंद्राने तिच्यासाठी काय काय नाही केलं ते, आणि तसंच तुला आता माझ्यासाठी काहीतरी करावं लागेल. आत्ताची आत्ता काहीतरी कर, जेणेकरून त्या राणीचा या सगळ्या लोकांसमोर अपमान होईल. तर आता इकडे विक्रांतला असं वाटत असतं की आत्ता खरंच काहीतरी केलं पाहिजे, जेणेकरून ही उर्मिला शांत होईल. तर लगेचच विक्रांत बोलतो की हे बघ, तू काळजी करू नकोस. तुला पाहिजे आहे ना आत्ताच तिचा अपमान व्हावा, तर ठीक आहे, मी करतो. मी आत्ताच तिचा अपमान होईल असं काहीतरी करणार आहे, असं म्हणत तो खिशातनं फोन काढतो आणि लगेचच इकडे त्या गजाला फोन लावतो. आणि इकडे हा गजा मिरवणुकीत नाचत असतो. त्यालाही लोकांसमोर असं दाखवायचं असतं की त्यालाही प्रचंड आनंद झालेला आहे. तर इकडे उर्मिलाला विक्रांतने पाणी दिलं आहे आणि तिने तो काचेचा ग्लास फेकून दिला आहे. तिला पाणी नको, तर राणीचा अपमान हवा आहे. आत्ताच्या आता तू काहीतरी कर, असं म्हणून तिने इथे विक्रांतला काहीतरी करायला सांगितलं आहे. आणि विक्रांतने लगेचच गजाला फोन लावलेला आहे. विक्रांत बोलतो की थांब, तू फक्त वाट बघ आता ती मिरवणूक कशी थांबते ते. तर त्यानंतर आता इथे गजाला फोन आलेला आहे विक्रांतचा. तर लगेचच तो बोलतो की बोला सर, काय झालं, काय करायचं आहे. तर तेवढ्यातच इथे विक्रांत बोलू लागतो की असं काही तरी कर, जेणेकरून ती मिरवणूक तिथेच थांबेल, पुढे जाताच कामा नये. तर आता इथे विक्रांत गजाला सांगतो की अशा पद्धतीने काहीतरी कर ट्रॅक्टरचं, जेणेकरून ते ट्रॅक्टर सुरूच होणार नाही. तर त्यानंतर इथे गजा बोलतो की तुम्ही काही काळजीच करू नका, जसं तुम्ही सांगाल तसंच मी करेल. तर त्यानंतर इकडे उर्मिला म्हणते की आत्ता त्या राणीला कळेल की कसा लोकांसमोर अपमान झाल्यावरती कसं वाटतं. तर त्यानंतर आता इथे उर्मिला जी आहे ती तिथेच उभी राहून गप्पा मारत असते आणि इकडे मालती एक एक करून सगळ्या फाईल्स चेक करत असते. पण तिला अंदाज येत नसतो की नक्की या विक्रांतने ते पेपर्स कुठे ठेवले असतील. सगळ्या फाईल्समध्ये चेक करते आहे, पण कुठेच ते पेपर्स मिळत नाही. तर थोड्या वेळाने तिला समोर तो बेड दिसतो आणि तिच्या लक्षात येतं की कदाचित या बेडमध्ये असेल. तर आता ती तो बेड देखील चेक करणार आहे. इकडे आता हा जो गजा आहे तो ट्रॅक्टरपाशी येत असतो आणि नाचत असतो आणि सगळीकडे पाहत असतो की कोण त्याच्याकडे पाहत आहे की नाही. जर कुणी पाहिलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल हे त्याला माहिती असतं. तर त्याने शर्टमध्ये एक असं टोकदार हत्यार आणलेलं असतं, जेणेकरून ते त्या ट्रॅक्टरच्या पेट्रोलच्या जागी ते खुपसता येईल. तर त्यानंतर इथे गजा पाहतोय की गोट्या त्याच्याकडे पाहतोय. लगेचच तो गोट्यासमोर जातो आणि नाचू लागतो. गोट्या बोलतो की काय रे गजा भाऊ, तुला माहिती आहे ना ही मिरवणूक कोणाची आहे? अरे ही मिरवणूक राणीची आहे आणि मला कळत नाही तुला कसं काय आनंद झाला आहे. तर त्यावेळी गजा बोलतो की अरे मला कसं काय आनंद होणार नाही, एक कामगाराची मुलगी आज वकील झाली आणि मला आनंद होणार नाही, असं होणारच नाही. अरे नाचा, असं म्हणून आता गजा देखील नाचायला लागलेला आहे. आणि तेवढ्यातच गोट्या बोलतो की काही किडा करून घेऊ नको इथं, म्हणजे झालं.
कारण त्याला असं म्हणायचं असतं की इथे काहीतरी उद्योग करून ठेवू नको वेगळा ज्याने राणीला त्रास होईल. तर आता इथे तो त्याच्या बोलण्याकडे लक्ष देत नाही आणि इकडे राणी तिच्या आनंदात मग्न झालेली असते आणि इकडे मालती फाईल शोधून शोधून अक्षरशः कंटाळली आहे. तिला ते पेपर्स मिळतच नसतात. तर त्यानंतर ती एक एक करून सगळ्या फाईल्स चेक करत असते. तिला कळत नाही की विक्रांतने नक्की कुठे बरं ठेवले असतील पेपर्स. तर आता ती त्याचा विचार करत असते. बेडच्या खाली देखील काही फाईल्स असतात आणि तिने त्याही चेक केले आहेत. इकडे ही मिरवणूक बऱ्याच लांब आलेली असते आणि आता थोड्याच वेळात गजाने इथे त्याचं काम करायला सुरुवात केली आहे. इकडे तिकडे पाहून गजा ट्रॅक्टरच्या जवळ जातो. कोणाचं लक्ष नाहीये हे पाहताच लगेचच ते टोकदार जे काही हत्यार असतं तो त्या ट्रॅक्टरच्या मध्ये खुपसतो आणि लगेचच त्या ट्रॅक्टरचं पेट्रोल गळू लागतं. त्याला माहिती आहे आता पेट्रोल गळाल्यानंतर थोड्याच वेळात ट्रॅक्टर बंद पडणार आहे आणि आता ही मिरवणूक इथेच थांबणार आहे. तर आता इथे आबा आणि बाकी सगळेच खूप आनंदी असतात आणि पुढे पुढे झालेले असतात. इंदा कशा प्रकारे ढोल वाजवत आहे हे देखील आबा पाहत असतात. तर आता थोड्याच वेळात ते ट्रॅक्टर बंद पडल्यानंतर तो ड्रायव्हर पुन्हा एकदा चालू करण्याचा प्रयत्न करतो. तर त्यावेळी आबा ड्रायव्हरला विचारतात की काय हो दादा, काय झालंय, ट्रॅक्टर बंद कसा का पडला. तर आता तो बोलतो की थांबा मी पाहतोय सुरू होतोय की नाही. तर आता इथे आबा लगेचच इंद्राला आवाज देतात आणि सांगू लागतात की ट्रॅक्टर बंद पडला आहे. तर इंद्राही त्या ट्रॅक्टरच्या जवळ येतो आणि विचारू लागतो की दादा काय झाले, ट्रॅक्टर कसा काय बंद पडला. तर आता इथे तो देखील चेक करू लागतो की नक्की काय झालं आहे ट्रॅक्टरला. तर आता थोड्या वेळानंतर चेक केल्यानंतर कळते की ट्रॅक्टर चालू शकणार नाही. तर इंद्रा बोलतो की ही मिरवणूक थांबणार नाही. गजा बोलतो की आता खूप झाली मिरवणूक, आता बस करा ना. पण आता इंद्रा ती मिरवणूक थांबू देत नाही. इंद्राने एक रस्सी आणली आहे आणि तो ट्रॅक्टर तो स्वतः ओढत वस्तीकडे घेऊन चाललेला आहे. पण राणीला या सगळ्याचं वाईट वाटत असतं. इंद्राला झालेला त्रास तिला बघवत नाहीये. तरी देखील इंद्रा थांबलेला नाहीये, कारण आज फक्त राणीचा आनंद महत्त्वाचा आहे असं म्हणून तो ट्रॅक्टर ओढत असतो.